अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाची आम्ही पारंपरिक पद्धतीने ज्या वेळेला मिरवणूक काढतो, तर पूर्वीची पारंपरिक पद्धत होती भजन कीर्तनाच्या तालावरती आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी घेऊन जायचं, मिरवून द्यायचं. आणि आज त्या भजनाची कीर्तनाची जागा बऱ्याचशा ठिकाणी डीजेने घेतली. तर डीजे हे समाजाला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. मी तर सगळ्यात पहिले डीजे मालकांची माफी मागतो. हरकत नाही, कारण त्यांनी तुझा व्यवसाय निवडला असेल, नाचल्यांच्या पोटावरती पाय आहे. आम्ही जर असं सांगायला गेलो तर, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी जे वाद्य वाजते, वाद्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत: सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. सत्वगुणाचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव कशामध्ये तर तो भजन कीर्तन. म्हणून सात्विक वाद्य वाजवून गणपती बाप्पाला आम्ही मिरवणूक करून घेऊन गेलो पाहिजे. दुर्दैव तर आमचं हे आहे की आम्ही नको ते असतील गीतं त्याच्यावरती वाजवतो. आमच्या आई आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमच्या तरुण असणाऱ्या मुली त्या मिरवणुकीमध्ये त्या आमच्या समोर जर नसतात तर मला असं वाटतं हे आमचं दुर्दैव. आणि गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देऊ, तर सगळ्या मंडळांना ही विनंती करेल, ते नसेल तुम्हाला जमत तर ढोल आणा, तुमच्याच मुलांच्या हातामध्ये द्या, तुम्ही ढोल वाजवा आणि त्या ढोलवरती जे नृत्य तुम्हाला करता येईल तेवढं करा. त्या नृत्यामध्ये सुद्धा बिभत्सपणा नसला पाहिजे. तुम्हाला सांगू का, नृत्य ज्या वेळेला संगीताची झालर अंगावरती परिधान करतो आणि त्याच्यामध्ये देवाचं नाव गुणगुणलं जातं, त्या नृत्यामध्ये नृत्य राहत नसून त्याचं रूपांतर पावलीमध्ये होतं, कारण त्याला भक्तिरूप प्राप्त. बरोबर. आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीने आमची वाटचाल असली पाहिजे. आज गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणेशाची मिरवणूक होत असताना ज्या गोष्टी दृष्टीस पडतात हे अतिशय चुकीचं आहे. गणपती बाप्पाला तुम्ही मध्यधुंद अवस्थेमध्ये जर त्या ठिकाणी मिरवून येत असेल